टीके कुरंगले सर यांना मात्र पाहत आहे. आणि मग तिसरे पंच एस नरेश म्हात्रे सर असतील. आज ऑफिशियल स्कोरिंगच्या भूमिकेत आमचे भार्गवजी ठोंबरे सर असतील. आज मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये थोड्याच वेळात ज्यांचा आवाज आम्ही ऐकणार आहोत, खऱ्या अर्थानं आमचे समालोचक क्षेत्रातील गुरु सूरज हातमोडे सर यांना देखील आज संपूर्ण दिवसभर इथे ऐकायला मिळेल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा इथे कव्हर करत आहे. आमचे ऑपरेटर चांबो प्रफुल्ल पाटील देखील आमच्यासोबत आज जॉईंट आहेत. सगळ्यांचं इथे आम्ही सहर्ष आणि हार्दिक मनपूर्वक स्वागत करतोय. पहिलं षटक टाकण्यासाठी इथे बॉलिंग मार्कवरती बॉलर शरद आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती खेळाडू असेल शेखर आणि नॉन स्ट्राईक एंडवरती यज्ञेश नाईकला आपण पाहताय. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरुनी बुद्ध मतदे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता भवितोषवी. सर्वप्रथम बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि ही स्पर्धा आणि आजचा दिवस अगदी निर्विघ्नपणे पार पडूया अशी बाप्पाच्या चरणी मात्र प्रार्थना करतोय. आणि मॅचला मात्र आम्ही सुरुवात करतोय. 3, 2, 1 लेट्स प्ले. इथे शरद आलाय पहिलं षटक हाताळण्यासाठी. पॉवर प्ले नंबर 1चं हे षटक आहे. आणि फिल्डिंगची विवरचना पाहिली तर अगदी 2 खेळाडू मात्र तिसार सर्कलच्या बाहेर, एक अगदी लॉंग ऑफला, एक थोडंसं आपण पाहिलं तर डीपमध्ये मिड विकेटला, आणि बाकी खेळाडू तिसार सर्कलमध्ये आहेत. लेफ्ट आर्म गोलंदाज भरपूर काल ज्याने या वाणिवडी गावासाठी नेहमीच चांगली गोलंदाजी केली आहे, अगदी शैलीदार गोलंदाज आहे तो. आपण पाहताय बॉलिंग मार्कवरती शरद इथे आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती शेखर, पहिलाच बॉल आहे. ओहो, यावेळेस मात्र क्रॉस पार्टनं मारण्याचा प्रयत्न. खूप चांगली गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळते ती शरद या गोलंदाजाची. शरद मुसले इथे गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. स्ट्राईक एंडवरती शेखर. ओ, यावेळेस मात्र थोडासा स्लो केला. गतीमध्ये परिवर्तन इथे पाहायला मिळालंय. अगदी समोर बॉल पडला फिल्डरच्या आणि रन्स मात्र फक्त एकच कंप्लीट होईल. 1 रनच्या मदतीनं खातं आणि अकाउंट मात्र इथून ओपन होताना आपण पाहणार आहोत. ते फलंदाजी करणाऱ्या एकनाथ दादा गायकवाड प्रतिष्ठान असुडगाव या संघाचं. 1 रन मात्र धाव फलक्यावरती. इथे स्ट्राईक एंडवरती खेळाडू आता यज्ञेश नाईक आहे. ओ, यज्ञेशसाठी हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेचला. डीप मधून बॅकअप देण्यासाठी खेळाडू येतील. एकचा कॉल, डबलचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे 2 धावा अगदी चित्त्याच्या चपळाईनं मात्र कंप्लीट केल्यात. 2 धावा इथे मात्र मिळतील आणि 2 नंतर मग टीमची धाव संख्या पोहोचेल ती 3 या आकड्यावरती. 3 चेंडू 3 धावा धाव फलक्यावरती. थोडीशी सावध सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते ती बॅटिंग करणाऱ्या असुडगाव या संघाची. शरदचा चेंडू टप्पा खाल्यानंतर थोडंसं अगदी स्लो झाला बॉल. इथे झेलची संधी होती. कैलास थोरवे तिथे होते. झेल ड्रॉप मात्र केलाय. एक सहज आणि सोपा झेल होता, कठीण काहीच नव्हतं. आणि अशा झेल टिपणं, अशा झेल कॅरी करणं मात्र फार महत्वाचे आहेत. सध्याचा अपडेट टेनिस क्रिकेट आणि अपडेट टेनिस क्रिकेटमध्ये भार्गव अशा बऱ्याचशा कठीण झेल आपण कॅरी करताना पाहतोय. परंतु एक सहज आणि सोपा झेल मात्र इथे सुटलाय. जीवनदान मिळालंय ते यज्ञेशला. फुलटॉस होता, टायमिंग जुळलं नाहीये, बॉल हवेत. यावेळेस मात्र फिल्डर आपण वैभवला बॉल खाली पाहतोय आणि चूक यावेळेस कोणतीही केली नाहीये. मोठा धक्का मात्र इथून दिलाय तो फलंदाजी करणाऱ्या एकनाथ गायकवाड प्रतिष्ठान असुडगाव या संघाला. फलंदाज बाद होतोय तो शेखर. पहिला धक्का मात्र लागला बॅटिंग करणाऱ्या असुडगाव संघाला. नवीन फलंदाज मैदानावरती बॉबी कवडे आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग नंबर 3 वरती वनडाऊनच्या क्रमांकासाठी आलाय. अगदी मात्र थोडासा खराब बॉल होता, फुलटॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु एक सॉफ्ट डिसमिसल इथे मात्र आपण म्हणू शकता.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला कदाचित मारण्याचा प्रयत्न असावा, बॉल मात्र सरळ मिड ऑफला गेला आणि तिथे वैभवनं कोणतीही चूक मात्र केली नाहीये आणि हा करारा झटका मात्र दिला बॉलर शरदनं. तो बॅटिंग करणारा आसुडगाव या संघाला. 5 बॉल 4 रन धाव फलकावरती आहेत. हा शेवटचा चेंडू आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी बॉल मागच्या बाजूला शॉट थर्डमॅनला मात्र चाललाय. दिवेश आहे तिथे, रन्स मिळेल 1 आणि इथे पहिलं खूप चांगलं षटक मात्र शरद मुसल्या गोलंदाजानं मात्र हाताळलंय. पहिल्या ओव्हर नंतर धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या त्या 4, 5 आणि 1 विकेट मात्र मिळवली आहे. 5 धावा दिल्यात, 1 फलंदाजाला मात्र बाद केलंय. अगदी चांगली गोलंदाजी, अगदी सुरुवात कशा प्रकारे व्हायला पाहिजे बॉलिंगची ते दाखवत असताना शरदला मात्र आपण पाहताय. पॉवर प्ले मध्ये थोडीशी नाजूक अवस्था इथे बॅटिंग करणाऱ्या आसुडगाव टीमची मात्र झाली आहे, परंतु अजून एक पॉवर प्लेचं षटक मात्र बाकी आहे. इथून देखील थोडासा एक्सिलेट, थोडंसं आक्रमण करणं गरजेचं आहे त्या आसुडगाव या संघाला. 5 रन मात्र धावफलकावरती जॉईंट आहेत. दुसरं षटक टाकण्यासाठी इथे बॉलर आपल्याला पाहायला मिळेल कौशल थोरवे, नंबर 2 चा गोलंदाज. संघाकडून दुसरं आणि टीम कडून पहिलं षटक आहे. 5 रन पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. थोडासा प्रेशर दबाव इथे वाढला असेल बॅटिंग करणारा आसुडगाव या टीमवरती, परंतु अजून देखील 4 षटकांचा खेळ मात्र बाकी आहे. इथून प्रेशर घेऊन जमणार नाहीये, समोरच्या टीमवरती प्रेशर क्रिएट करावा लागेल आसुडगाव टीमला. आणि पॉवर प्ले नंबर 2 चं षटक आणि इथे 3 खेळाडू मात्र 30 सर्कलच्या बाहेर आहेत. पहिलाच बॉल आहे ओव्हर द विकेटनं कौशलचा. फुल टॉस होता, यावेळेला देखील टायमिंग जुळलं नाहीये आणि फुल टॉस बॉल वरती सध्याच्या स्थितीला आसुडगाव संघ मात्र काहीही करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मागच्या ओव्हरमध्ये देखील शरदचे 2 फुल टॉस शेखरला मिळाले होते, त्याच्यावरती देखील आक्रमण झाले नाहीये. आणि आता पहिला बॉल कौशलने देखील फुल टॉस टाकला, परंतु तिथे देखील आक्रमण झाले नाहीये. पहिला बॉल मात्र डॉट येतोय. बॉबीला आपण स्ट्राईक एंड वरती आता पाहताय, वन डाऊन साठी आला नंबर 3 आणि नंबर 3 ही महत्वाची जागा आहे. अगदी इंडियन टीम साठी महत्वाची जागा सावरताना सर विराट कोहली सरांना मात्र आपण पाहत असतो. नेहमीच पहिली विकेट गेल्यानंतर प्रेशर मॅच मध्ये त्यांनी भरपूर सामने आपल्या टीमला जिंकून दिलेत. इथे मात्र हा समोर टाकला होता, थोडासा कट करण्याचा प्रयत्न, परंतु वेग या बॉलमध्ये खूप चांगला होता. फलंदाजाला मात्र पूर्णपणे बीट करत बॉल गेला विकेट किपरकडे आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. कौशल थोरवे दुसरा गोलंदाज आहे, 2 बॉलवरती धाव आली नाहीये. खूप चांगली गोलंदाजी. अकूट टप्पाचा शॉट ऑफ लाईन बॅकफुट वरती खेळण्याचा प्रयत्न. इथे हा पहिला दमदार बिग हिट मात्र पाहायला मिळाला. फलंदाज बॉबी कवडेच्या बॅटमधून हा ब्रँडेड षटकार, 6 धावा. धावा धाव फलक्यावरती थोडासा प्रेशर बनत चालला होता आणि त्यावरती मात्र बॉबीच्या बॅटमधून हा दमदार षटकार पाहायला मिळाला. बॉल देखील थोडासा हलक्या गतीने आला. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न कदाचित असावा बॉलर कौशलचा आणि त्याच्यावरती मात्र आक्रमण झालंय. हा 4था चेंडू आहे. समोरच्या दिशेने यावेळेला फटका चांगला. फिल्डर डाऊन दी बॉल हॅज बीन टेकन, बॅट्समन हॅज बीन गॉन. हा दुसरा धक्का मात्र दिलाय तो बॅटिंग करणाऱ्या आसुडगाव संघाला. फलंदाज यावेळेस मात्र बॉबी झालाय बाद. एक चांगला झेल इथे लखन मात्र टिपला होता आणि फलंदाज मात्र बाद झालाय तो बॉबी. इथे नवीन खेळाडू मैदानावरती 4थ्या नंबरवरती आपल्याला पाहायला मिळेल संकेत गायकवाड.
कौशलची मात्र चांगली गोलंदाजी, एक षटकाराचा मार खाल्लाय. ओ यावेळेस मात्र समोर टाकला होता बॉल, स्टेट हिट केलाय लॉंग ऑफ कडे. चांगली फिल्डिंग, रन्स मात्र एकच. फिल्डिंग मात्र चांगली पाहायला मिळते. लगेच बॉल वरती पोहोचला, बॉल हातात न ठेवता लगेच थ्रो मात्र केलाय लखननं. रन्स मिळेल एक आणि एकानंतर मग धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती फक्त आणि फक्त 12 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील शेवटचा बॉल मात्र बाकी आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत आणि इथे आपण पाहताय मग या षटकातील शेवटचा बॉल आणि पॉवर प्लेचा देखील शेवटचा बॉल आहे. पॉवर प्लेचे दोन्ही षटक मात्र आता संपायला आलेत. ओ खूप चांगली गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू मात्र टर्न झाला. इथे बॅट आणि बॉलचा कोणताच कनेक्शन मात्र नाही आहे आणि दुसरं षटक देखील कौशलनं खूप चांगल्यारीत्या हाताळलंय. धावा खर्च केल्यात त्या फक्त आणि फक्त 7. 2 षटके इथे संपलेत. पॉवर प्ले नंबर 1, पॉवर प्ले नंबर 2 आणि 2 षटकानंतर मग धावा धावफलकावरती अगदी फक्त 6च्या सरासरीनं बॅटिंग करणाऱ्या एकनाथ दादा गायकवाड प्रतिष्ठान टीमची मात्र लागली आहे ती 12. अगदी दोन्ही एंडनं खेळ मात्र चालू आहे. आपण पाहताय तिसऱ्या षटकासाठी बॉलर मात्र तयार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे एंड खेळून इथे वैभव थोरवे गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं आणि पाबंदी पूर्णपणे उठली आहे. 5 फिल्डर मात्र आता तिसऱ्या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. इथून थोडीशी बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र कसरत करावी लागेल धावा घेण्यासाठी, कारण सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये 3च खेळाडू, पहिल्या ओव्हरमध्ये 2 खेळाडू बाहेर होते आणि आता 5 आहेत. पहिलाच बॉल आहे वैभव. ओ बॅकफुट वरती इथे ताकदीनं फटका एक्झिक्यूट केला आणि डीप मधून बॉल चालाय काऊ कॉर्नरच्या वरतून. हा दमदार षटकार मात्र इथे पाहायला मिळाला. तो संकेत गायकवाडच्या बॅटमधून 6 धावा. अठरा धावा धावफलकावरती एक चांगला फटका संकेतनं मात्र लगावलाय. ताकदीनं फटका लगावला. ताकद पॉवर मात्र भरपूर आहे संकेतकडे. यावेळेस मात्र क्लासिकल फटका, एंड साइड आउट. ऑफ साइडला बॉल चाला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर चेंडू उचलतील फेकतील त्या अगोदर मात्र 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. फटका हा देखील चांगला होता. थोडंसं एलिव्हेशन मात्र कमी मिळालं आणि गॅप मधून बॉल जोपर्यंत अडवला जाईल त्या अगोदर मात्र इथे 2 धावा या कंप्लीट झाल्यात आणि 2 नंतर मग टीमची टोटल पोहोचेल ती 20 या धावा संख्येवरती. 20 धावा मात्र धावफलकावरती आहेत. यस बॉल तयार आहे. फुल टॉस होता यावेळेला, खराब बॉल होता. ऑन साइडला खेळलाय मिड विकेटला आणि रन्स मात्र मिळेल ती फक्त एकच. फुल टॉस बॉल होता. इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु तितकासा चांगला संपर्क नव्हता आणि रन्स मात्र फक्त 1 मिळेल आणि रन्स झाल्या धावफलकावरती त्या 21 धावा मात्र धावफलकावरती आहेत. यज्ञेश स्ट्राइक एंडला. ओहो यज्ञेश साठी हा बॉल थोडासा खाली राहिलाय. उचली या बॉलनं मात्र घेतली नाही. बॅटच्या थोडासा खालून बॉल विसावला विकेट किपर जयेश कडे आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. अगदी षटकार खाल्यानंतर मग थोडंसं कमबॅक पुनरागमन इथे बॉलर वैभव थोरवेच्या माध्यमातून इथे आपण पाहताय आणि सलामीला आला यज्ञेश. अजून एखादा मोठा फटका त्याच्या बॅटमधून मात्र आला नाहीये. थोडासा चाच पडतोय, थोडासा स्ट्रगल करतोय बॅटिंगसाठी. 21 रन धावफलकावरती आहेत. 5वा बॉल आहे वैभवचा. यस बॉलला मात्र सोडून दिलं, लीव केलंय. यस पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा आणि आजच्या दिवसातील या मॅच मधील ही पहिली एक्स्ट्रा धाव आहे. वाईटच्या स्वरूपात ही धाव मात्र मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे चालली आणि पोहोचले 22 या आकड्यावरती. धावा मात्र धावफलकावरती आहेत. यज्ञेशचा यावेळेला शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल पिक केला बॅकवर्ड स्क्वेअर लाईकच्या वरून. इथे फटका चांगला होता आणि रन्स किती मिळतील. यस बिग हिट
षटकार मात्र आलाय तो यज्ञेश नाईकच्या बॅटमधून 6 धावा. इथे मात्र खूप चांगली फलंदाजी आणि जो प्रेशर बनला होता तो प्रेशर मात्र आता पूर्णपणे झुगारून लावत असताना एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करतात यज्ञेश आणि संकेत हे खेळाडू. धावा धावफलक्यावरती लागले ते 28. या षटकातील हा शेवटचा बॉल आहे. 28 रन्स मात्र धावफलक्यावरती आहेत आणि हा शेवटचा बॉल. इथे वैभव समोर टाकला होता. इथे कार्पेट लेवलचा फटका डीप मधून बॉल चालला काऊ कॉर्नर कडे. रन्स मिळाले. एक डबलचा प्रयत्न थोडेसे पंबल. ओ यस गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे एक रन होती तिथे लगेच दुसरी धाव मात्र कंप्लीट केली आहे आणि तिसरं षटक मात्र इथे संपलाय. 3 षटकानंतर वैभव वरती तिसऱ्या ओव्हर मध्ये मात्र थोडंसं आक्रमण झालंय आणि 3 षटकानंतर बॅटिंग करत असताना एकनाथ दादा गायकवाड प्रतिष्ठान असूड गावा संघ मात्र पोहोचलाय. तो 10.00 रन रेटनं 30 या धावसंख्येवरती. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती आपण घेतोय. तीन षटकानंतर 30 रन्स मात्र धावफलकावरती आहेत. अजून देखील 2 षटक इथे मात्र बाकी आहेत. दोन्ही संघाच्या बाजूने मॅच आहे. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या षटकानंतर असं वाटलं की कदाचित असुडगाव संघ मात्र थोडंसं बॅकफूट वरती आहे. परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये संकेत आणि यज्ञेशनं जी हाणामारी केली आहे तिथून मात्र असं वाटू लागलंय की असुडगाव टीमनं देखील या मॅच मध्ये थोडंसं कमबॅक पुनरागमन मात्र केलंय. आणि चौथ्या षटकाला सुरुवात कांड्रोली विलेज जैन कडून. इथे बॉलर बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल तो शरद संघाकडून चौथा आणि स्वतःचं दुसरं षटक आहे. इथे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये या शरदनं फक्त 5 रन खर्च केले होते. अगदी चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी मात्र हाताळली होती आणि आता स्वतःवरती आत्मविश्वास ठेवून दुसऱ्या षटकासाठी देखील आलाय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. ओ खूप चांगला बॉल. इथे झेलची संधी आहे. संकेतला मात्र परतावा लागेल माघारी. मोठा धक्का मात्र मिळाला. सुडगाव संघाला फलंदाज संकेत झालाय बाद. नवीन फलंदाज मैदानावरती विनोद आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली गोलंदाजी इथे शरद मुसलेच्या माध्यमातून मात्र आपण पाहताय. आतापर्यंत विकेट एकूण 2 त्याने घेतल्यात. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट आणि त्यानंतर मग या षटकातील पहिल्या बॉलवरती विकेट शरदनं मात्र मिळवली आहे. चांगली गोलंदाजी धावगतीवरती ब्रेक लावण्याचा प्रयत्न इथे शरद कडून मात्र केला जातोय आणि 3 षटकानंतर 30 रन्स म्हटल्या तर मग एक चांगल्या टोटल कधी तेव्हा असुडगाव संघ मात्र वाटचाल करतोय आणि कदाचित ती धावगती रोखायची जिम्मेदारी शरद वरती आहे. हा चेंडू ओ यावेळेस मात्र बॅक टू दी बॉलर सरळ बॅटनं ड्राईव्ह केलाय. ऑन साइडला डीप मधून प्रोटेक्शन येईल. कदाचित एकच रन स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न यज्ञेचा असावा. रन्स मात्र फक्त 1 मिळेल. 1 स्ट्राईक रोटेट आणि धावफलकावरती जॉईंट होतील त्या 31-31. 31 धावा मात्र धावफलकावरती आहेत. शरदची खासियत आहे व्हेरिएशन युक्त गोलंदाजी मात्र नेहमी शरद मुसल्या करत असतो.
प्रत्येक बॉल वेगवेगळ्या शैलीने टाकण्याची क्षमता आहे आणि त्याचमुळे एक चांगला गोलंदाज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे, मिस टायमिंग. जयेश मात्र बॉल खाली पोहोचलाय, चूक कोणतीही केली नाहीये. हा महत्वपूर्ण धक्का मात्र इथे दिला बॅटिंग करणारा सुरगाव संघाला. इथे चांगली फलंदाजी करणारा जो सलामीवीर खेळाडू होता तो यत्नेश नाईक मात्र पवेलियन मध्ये परतला, फलंदाज बाद. यत्नेश बाद झाला आणि त्यानंतर मग साहिल खुटारकर हा खेळाडू मात्र मैदानावरती. दोन्ही नवीन फलंदाज आता आलेत, एक स्ट्राईक एंडला आहे, एक नॉन स्ट्राईक एंडला आहे. कारण दोन्ही बॉल वरती 2 विकेट मात्र गेल्यात. खूप चांगली गोलंदाजी शरद इथे मात्र करतोय. धाव फलक्यावरती 31 आहेत. 3 षटकानंतर 31 होत्या आणि 3 बॉल वरती फक्त एकच धाव आतापर्यंत शरदनं मात्र खर्च केली आहे. इकॉनॉमिकल अगदी क्वालिटी बॉलिंग मात्र तो आपल्या टीमसाठी करतोय. हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप्स न, ओ दांडी गोल. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बाट वरती बॉल लागला, त्यानंतर लागला स्टंपला. इथे यष्ट्या मात्र उद्ध्वस्त झाल्यात आणि आणखीन एक झटका मात्र दिला शरदनं. फलंदाज इथे बाद झालाय तो साहिल. दोन चेंडूवरती 2 खेळाडूंना मात्र पवेलियन मध्ये पाठवलं आणि आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. ऑन हॅट्रिक असेल तो शरद मुसले गोलंदाज. कदाचित आजच्या दिवसातील विकेट हॅट्रिक होईल का, पहिली विकेट हॅट्रिक होईल का, ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. 31 रन धाव फलक्यावरती आहेत. 4 मध्ये फक्त 1च रन इथे खर्च केली आहे शरदनं. आणि कदाचित आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकासाठी स्वतः शरद आला नव्हता. तिसऱ्या षटकासाठी वैभवला गोलंदाजी दिली, ती देखील एक रणनीती, एक प्लॅनिंग असू शकते. आणि शरद मग 4थ्या षटकासाठी आला आणि 4थ्या षटकामध्ये मग पूर्णपणे बॅकफुटवरती पूर्णपणे प्रेशर मात्र टाकलाय ते बॅटिंग करणाऱ्या आसुळगाव या संघावरती. हा चेंडू शरदचा 4 बॉलवरती फक्त 1 रन, हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. विकेट हॅट्रिक होईल का? यावेळेस मात्र खूप चांगली गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये बॉल वळालाय. ही खासियत आहे शरदची, दोन्ही बाजूला चेंडू टर्न करण्याची क्षमता. आणि त्याच कॅलिबरनं मात्र आज मात्र मैदानावरती उतरलाय तो शरद. इथे निर्धाव चेंडू मात्र आलाय आणि 5 बॉल नंतर 1च धाव फलकावरती. 31 रन्स आहेत. शेवटचा बॉल 4थ्या ओव्हरचा. इथे झेलची संधी, मिस टायमिंग आहेत फर्स्ट सेकंड अटेम्प्टला. इथे कैलास थोरवे आणि झेल मात्र टिपला आणि काय क्लासिकल गोलंदाजी इथे शरदनं मात्र केली आहे. 1 धाव खर्च केली आणि तब्बल 4 विकेट मात्र मिळवल्यात. पूर्णपणे अगदी आपण पाहिला फायपर मात्र कंप्लीट केला. 5 विकेट इथे मात्र शरदनं 2 षटकामध्ये घेतल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे आणि धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 6. 5 विकेट देत 6 धावा इथे खर्च केल्यात त्या शरदनं. आणि 4 षटकानंतर मग बॅटिंग करणारा एकनाथ गायकवाड प्रतिष्ठान आसुळगाव संघ मात्र पोहोचला तो फक्त आणि फक्त 31 धावसंख्येवरती. शेवटच्या षटकासाठी लखन कांबळे इथे बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक, अंतिम षटक आहे, डेथ ओव्हरचं षटक आहे आणि इथे लखन वरती जिम्मेदारी आहे. अगदी चांगली गोलंदाजी राहिली आहे. 31 रन्स फक्त आहेत. पहिलाच फुल टॉस बाट वरती तितकासा कन्वर्ट झाला नाही. या बॉल चाला ऑफ साईडला, थोडीशी फिल्डिंग खराब आहे, फंबल झाले फिल्डर आणि तिथे रन्स मात्र 2 कंप्लीट आहेत. तिसरीचा कदाचित प्रयत्न होता. स्ट्राईक एंड वरच्या खेळाडूंना मात्र नकार दिला. रन्स मात्र इथे 2च मिळतील आणि 2 नंतर मग टीमची धावसंख्या पोहोचेल ती 33 या आकड्यावरती.
तिसऱ्या पंचासाठी इथे रेफर केले गेले. बीमरसाठी इथे तिसरे पंच मात्र चेक करतील बीमर आहे की फेअर डिलिव्हरी आहे. इथे मात्र आमचे साथी कॉमेंटेटर आणि कॉमेंट्री क्षेत्रातील आमचे गुरु सूरजजी हातमोडे सरांचा मात्र इथे शुभ आगमन झालंय आणि त्यांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी कमरेच्या खाली बॉल लँड मात्र झाला आणि रन्स मात्र 2 मिळाल्यात आणि 2 नंतर मग टीमची धावसंख्या धावफलकावरती जॉईंट झाली ती 33 धावा धावफलकावरती आहेत. लखनचा हा चेंडू ओहो यावेळेस काय बॉल पाहायला मिळाला. जबरदस्त बॉलिंग. अगदी वाईड यॉर्कर फेकलाय लखन. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता. वाईड लाईनच्या अगदी जवळून बॉल मात्र विकेट किपरकडे विसावलाय. इथे मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 33 रन्स धावफलकावरती आहेत. 2 बॉल नंतर आपण पाहताय चांगली गोलंदाजी इथे करताय लखन. हा चेंडू ओ यावेळेस मात्र खराब होता बॉल. पंचांचा इथे नो बॉलचा इशारा. बीमरचा हा नो बॉल. अगदी कंबरेच्या भरपूर वर होता हा चेंडू आणि पंचांनी बीमरचा नो मात्र इथे दिलाय. नोची 1 रन इथे मिळेल आणि धावा धावफलकावरती होतील त्या 34 आणि पुढचा बॉल आता फ्री हिट आहे. सुवर्ण संधी असेल फलंदाजासाठी. फ्री हिटचा बॉल आहे. इथून देखील मॅच ऑन करण्याची संधी इथे आली आहे फलंदाज विनोदसाठी. 34 रन्स धावफलकावरती आहेत. फ्री हिटचा चेंडू इथून आक्रमण करणं गरजेचं आहे. आता सिंगल डबल धावांना काम बनणार नाहीये. मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल आणि ती संधी देखील आली आहे. फ्री हिटचा चेंडू आहे लखनचा. इथे खूप चांगला बॉल आहे. फुल लेनचा आउटसाइड ऑफ स्टंप. रन्स 1 मिळेल. डबलचा प्रयत्न होता नकार आलाय. ओ चांगली फिल्डिंग आहे. 1 रन इथे फक्त धावफलकावरती लागेल. फ्री हिटचा चेंडू मात्र खूप चांगल्यारीत्या हाताळलाय तो बॉलर लखननं. रन्स मिळेल 1 आणि एकानंतर धावा धावफलकावरती होतील त्या 35 धावा मात्र धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ मात्र इथे अजून बाकी आहे. 3 बॉलवरती कमीत कमी भार्गव इथे 10-15 धावा घेण्याचा चान्स घ्यायला हवाय. बॉलर तयार आहे. यावेळेस देखील क्रॉस बॅटनं मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर बॉलचा पाठलाग करतील. ओ फिल्डिंग मात्र थोडी खराब झाली आहे. कदाचित जिथे 1च रन मिळाली असती तिथे मात्र या 2 धावा सहजरित्या कंप्लीट मात्र केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी धावा कशाही येवो कितीही येवो धावांना फार महत्वाचं आहे. 2 धावा इथे मिळाल्यात आणि 2 नंतर मग टीमची धावसंख्या पोहोचेल ती 37 वरती 37. 37 धावा मात्र धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये मोठा फटका अजून एकही आला नाहीये परंतु थोडंसं सेन्सिबल क्रिकेट केलं. तिथे धाव गती मेंटेन ठेवली आहे ती आसूड गाव संघानं. 2 बॉल्स अजून खेळ बाकी आहे. हा फुल टॉस होता. अक्रॉसचा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये मिड विकेट कडे बॉल चाललाय. रन्स 1 डबलचा प्रयत्न. थोडंसं मिस कॉलिंग झालं होतं परंतु थ्रो मी तर म्हणेन थोडंसं लेट आलाय आणि जिथे 1 रन होती तिथे इथे मात्र मिळाल्या त्या 2 धावा. ज्या ठिकाणी 1-1 धाव होती तिथे 2-2 धावा मिळतात. थोडीशी फिल्डिंग खराब चालू आहे ती वाणिवलीची आणि 2 नंतर मग धावा धावफलकावरती लागतील. इथे पंचांनी तिसऱ्या पंचांसाठी रेफर केलाय. बीमरचा नो बॉल आहे की चेक करायचंय पंच. तिसरे पंच पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. अंपर रिव्ह्यू आहे. तिसरे पंच इथे चेक करतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 2 धावा इथे मात्र मिळाल्यात आणि 2 नंतर मग धावा संख्या धावफलकावरती लागेल ती 39 आणि या षटकातील शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू टार्गेट सेट करणारा चेंडू. किती धावा मात्र इथे मिळतील ते पाहायला मिळेल. तत्पूर्वी आमचे साथी कॉमेंटेटर रोहित गायकर सरांचं इथे मात्र शुभ आगमन झालंय. कालच्या दिवसामध्ये इथे ते जॉईंट होते आणि आज देखील त्यांचा आवाज आम्ही ऐकणार आहोत. के जी गायकर सर देखील आले. त्यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय.
इथे शेवटच्या बॉलवरती रन्स मात्र एकही मिळाला नाहीये. डॉट बॉल मात्र आलाय. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि इथे आपण पाहताय पहिलं सत्र पहिल्या इनिंगचा खेळ मात्र संपलाय. बॅटिंग करत असताना एकनाथ दादा गायकवाड प्रतिष्ठान असुडगाव टीमला मात्र बनवलं तर 39 आणि 30 बॉलमध्ये आता गरज आहे बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान क्रिकेट संघ वाणिवली ब या संघाला. 30 बॉल आणि 40 धावसंख्येची 30 बॉल 40 धावांची मात्र गरज आहे. काय घडेल काय बिघडेल, असुडगाव टीमचा बॉलिंग अटॅक कसा असेल, कशी गोलंदाजी होईल की समोर 40 धावा अगदी सहज आणि सोप्यारित्या इथे कंप्लीट करतील वाणिवली संघ. ते ऐकण्यासाठी ते पाहण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही करतोय चेंज बॉक्समध्ये जॉईंट होतील आमचे साथी कॉमेंटेटर आणि समालोचक क्षेत्रातील आमचे गुरु सूरज हातमोडे सर. तत्पूर्वी अतिथी मान्यवर सुहासजी पालांडे साहेबांना देखील आमची विनंती, आपण देखील व्यासपीठावरती या आणि आपलं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने इथे सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतोय. सुहासजी पालांडे साहेबांना आमची विनंती, आपण व्यासपीठावरती या. चला नेक्स्ट मॅच साठी आम्ही विनंती करतोय विघ्नहर्ता पोइंजे आणि शिवनसाई दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. विघ्नहर्ता पोइंजे आणि शिवनसाई टीम कॅप्टन, आपण टॉस करण्यासाठी इथे या. चला बॉक्स मध्ये करतोय चेंज, कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होते सूरज हातमोडे सर आणि तत्पूर्वी या वाणिवली टीमसाठी सौरभजी साळुंके कडून देखील शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू. हॅलो 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 माईक चेक. हॅलो आजच्या दिवसातला पहिला सामना वानिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये आसुडगाव या दोन संघांच्या मध्ये आपण पाहतोय. टॉस जिंकला वानिवली संघानं, त्यांना क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. 39 धावांवरती रोखलं ते आसुडगाव संघाला आणि 40चं टार्गेट सेट केलंय. या 40 धावांना चेस करण्यासाठी आघाडीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. जयेश थोरवे आणि त्याचबरोबरीनं प्रतीक खैरमुडे आणि पहिलं षटक घेऊन आलाय शेखर.
आसोडगाव संघ पनवेल शहराच्या अगदी कुशीमध्ये असलेलं आसोडगाव गाव अगदी लांबून वेळेवरती ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाले आणि चौक परिसरातील एक ग्रामीण क्रिकेटमध्ये चांगलं कामगिरीतलं सातत्य दाखवणारा वाणिवली संघ. पहिलाच बॉल ऑन द चेस्ट, उडी मारून फक्त टॅप केलंय म्हणजे दिशा दिली आहे. बॅकवर्ड पॉईंटला थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि पहिल्याच बॉलवरती धावांचा श्रीगणेशा केला जातोय, धावांची बोनी केली जाते. 2 धावांनी बॅट्समन जयेश थोरवे आणि धावांचा पाठलाग करणारा वानिवली संघ खातं उघडतोय. 40 धावांचा टार्गेट आहे. 5 ओव्हरमध्ये 40, 8च्या आस्किंग रेटनं या धावांचा पाठलाग करायचा आहे. एक चांगली मॅच मैदानामध्ये रंगली जाणार. यावेळेला टिपिकल जयेश थोरवे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पुलचा पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. या इनिंगमधला पहिला षटकार. शेखरच्या विरोधामध्ये आक्रमण पाहायला मिळतंय. पहिल्या बॉलवरती संयम दाखवला, पहिल्या बॉलवरती टेम्परामेंट दाखवलं. बॅकफुटला उडी मारून फक्त कट केलं होतं, बॉलला डबलमध्ये कन्वर्ट केलं, मिसफिल्ड झाली आणि तदनंतर दुसऱ्याच बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळाला, तो जयेश थोरवेच्या बॅटमधून. या वेळेला फिरून खेळलाय पाठीमागच्या बाजूला, कलात्मक स्ट्रोक, रचनात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी शफल होऊन पाठीमागच्या बाजूला हुक करत असताना जयेश थोरवे पाहायला मिळालाय आणि आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा धावफलकावरती पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 40 धावांचा टार्गेट आहे. कमी धावसंख्येचं टार्गेट चेस करत असताना एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते जयेशच्या माध्यमातून. मोठे फटके मारण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि ती ओळख मैदानामध्ये दाखवत असताना शेखरच्या विरोधामध्ये आक्रमक बॅटिंग त्याची होतीये. चेक केलं जातंय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, समोरून बॉल टॉस झाला, विकेटकीपरच्या सरळ हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एक फिल्डर लॉंग ऑफला आहे बाउंड्री लाईनला, एक फिल्डर मिड विकेटमध्ये आहे आणि बाकी सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉससाठी दोन्ही कॅप्टननं रिपोर्ट करा. हा चांगला बॉल पायावरती होता, हलक्या हातानं त्याला फ्लिक केलं, मनगटाचा चांगला वापर केला जयेशनं आणि 2 धावा या बॉलवरती अर्जित केल्या. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. या 2 बॅट्समनमध्ये चांगलं कम्युनिकेशन पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवरती सिंगलला लगेच डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि या बॉलवरती 30 यार्ड सर्कलच्या अगदी जवळ चेंडू असताना डबलमध्ये कन्वर्ट केलं. फार चांगली रनिंग पाहायला मिळते. एकूण धावसंख्या होतीये ती 14, 14 फॉर नन. पुन्हा एकदा या वेळेला चेंडूला हुक केलाय पाठीमागच्या बाजूला, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार येतोय आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 20 धावा या धावफलकावरती लागत आहेत त्या वाणिवली बी संघाच्या धावफलकावर आणि आता जिंकण्यासाठी येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 20 धावांची गरज असेल. विघ्नहर्ता पोंजे आणि शिवन साई या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की टॉस बॉक्समध्ये या. मी माजी सरपंच पोंजे आदरणीय के जी गायकर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांनी टॉस करावा. चार ओव्हरमध्ये 20 धावांची गरज आहे. 5चा आस्किंग रेट आहे. मी किसन माडिक यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते
के जी गायकर साहेबांचा आपण सन्मान करावा. के जी गायकर साहेबांना विनंती आहे की त्यांनी अतिथी कक्षामध्ये यावं. त्यांचं स्वागत केलं जाईल. किसन माडिक आसरेवाडी ग्रामस्थ यांच्या वतीनं हा सन्मान या मुख्य मंचावरती आपला केला जाईल. प्रतीक खैरमुडे बॅटिंगसाठी आघाडीला आलाय. पहिल्याच बॉलवरती 2 धावा त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळत आहेत. या 2 धावांनी स्वतःचं खातं उघडतोय. 22 धावा धावफलकावरती झाल्या. 23 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. मॅच सोपी आहे, मॅच इझी आहे, मॅच खुली आहे वाणिवली संघासाठी. आणि या वेळेला स्लॉक करत असताना लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला मिड विकेटच्या बाहेर आणि या षटकारानं मॅचमधली हवा काढून घेतली आहे. 18 धावांची गरज होती. आता 22 चेंडू शिल्लक असतील आणि 12 धावांची गरज. या मॅचमध्ये परत येण्यासाठी चांगली बॉलिंग करावी लागेल. विकेट घ्याव्या लागतील. आक्रमक गोलंदाजी करावी लागेल त्या आसोडगाव संघाला. प्रतीक देखील आक्रमक रूप दाखवत असताना बीट झालाय. चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळते. 9 बॉलचा खेळ संपलाय आणि 28 धावा धावफलकावरती आहेत. एज लागली पाठीमागच्या बाजूला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू फ्लाय झाला. कॅच त्या ठिकाणी कॅरी केली जाते आणि हा पहिला बॅटर बाद होतोय. पहिला धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या वाणिवली संघाला. संघाची धावसंख्या आहे ती 28. 4 बॉलमध्ये 8 धावांचं योगदान प्रतीक खैरमोडेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. आणि नवीन बॅटर मैदानामध्ये शरद मुसळे दाखल होत असताना 20 बॉल बाकी आहेत आणि 12 धावांची गरज आहे. या मैदानावरती गेल्या 2 दिवसांमध्ये बरेचसे रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळाले. 6 बॉल 6चा सामना देखील या मैदानावरती वाचला गेला. 8 बॉल 6 देखील या मैदानावरती डिफेंड होताना आपण पाहिल्या. 2 चेंडू 2 धावांचा देखील सामना आपण रोखताना पाहिलेला आहे. बरेचसे रेकॉर्ड आणि याच मैदानावरती 6 बॉल 20 पेक्षा जास्त धावांचाही पाठलाग होताना आपण पाहिलंय. 20 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. ओंकार गायकवाड गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी संकेत करत असताना कमबॅक करतोय. पहिल्या 2 बॉलवरती आक्रमण झालं होतं. हलक्या हातानं स्टिअर केलंय बॉलला शरद मुसळेनं. या मिसफिल्ड कुठेतरी टाळल्या पाहिजेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या आसोडगाव संघानं. कारण आधीच धावांचं पाठबळ कमी आहे. या धावा सेव्ह करायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबल्स रोखणं फार गरजेचं असेल. एकूण धावसंख्या झाली आहे ती 30. 10 धावांची गरज आहे. चेंडू हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये लँड होतोय आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 32 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 32 ऑन बोर्ड आणि येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 8 धावांची गरज आहे. झेल त्या ठिकाणी घेतला जातोय आणि जयेश देखील बाद होतोय. पहिल्याच बॉलवरती धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या वाणिवली संघाला. चांगली बॉलिंग आता पाहायला मिळते. यज्ञेश नाईकची पहिलाच धक्का तो या ओव्हरमध्ये देत असताना हा दुसरा बॅटर बाद होतोय. येणारे 17 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे.
शैलेशजी मते आमचे बँक मॅनेजर यांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. 17 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. यज्ञेश नाईकला एक ब्रेक थ्रू मिळालाय. नवीन बॅटर वैभव थोरवे मैदानामध्ये दाखल झालाय. 7 धावा वाचवायच्या आहेत आसोडगाव संघाला. 8 धावा 17 बॉलमध्ये. सरळ सिंगल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. 16 बॉलमध्ये 7 धावांची गरज. पॉवर प्लेचे निर्बंध हटवलेले आहेत, संपलेले आहेत आणि क्षेत्ररक्षण आता लांबवलेलं आहे. सिंगल डबल्स घेण्याचा इरादा दोन्ही बॅटरचा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. फक्त 7 धावांची गरज आहे 16 बॉलमध्ये. यानंतर एक चांगली मॅच शिवण सई आणि त्यांच्या विरोधामध्ये विघ्नहर्ता पोइंजे, एक चांगली लढत पाहायला मिळेल. हा लेग ब्रेक होता. टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये येणारा, लेफ्ट हँडेड बॅटरसाठी आतमध्ये येणारा बॉल ऑफ ब्रेक प्रकारचा. आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळतीये. एकूण धावसंख्या आहे ती 34. 6 धावांची गरज आहे. रिवर्स खेळलाय, पाठीमागच्या बाजूला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय एका हाताने झेल टिपण्याचा, परंतु शेवटच्या क्षणाला प्रयत्न फसला. चांगला प्रयत्न होता आणि हातातून बॉल स्किड झाला. चांगला एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 2 धावा मिळाल्या. 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या झाली आहे 36. 4 धावांची गरज आहे. पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते थोडीशी एकतर्फी. या मॅचवरती अगदी पहिल्या ओव्हरपासून वर्चस्व पाहायला मिळालं ते वाणिवली संघाचं, आणि ते वर्चस्व अबाधित ठेवलंय. शेवटपर्यंत हा सामना आपल्या मुठीमध्ये ठेवलाय. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेर अँगल होणारा बॉल. या मिसफिल्डनं फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. 22च्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव स्कोरबोर्डवरती अर्जित झाली आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 37. 3 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. जयेश थोरवे, काही दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. 7 बॉलमध्ये 20 धावांची एक स्फोटक इनिंग, चांगली सुरुवात करून दिली या खेळाडूनं आणि हा कमी धावसंख्येचा सामना पहिल्याच ओव्हरमध्ये खुला केला. यावेळेला बॉल पाठवलाय सरळ बाजूच्या फार्म हाऊसमध्ये आणि या षटकारानं हा सामना फिनिश केलाय जयेश मुसळेनं या मॅचला. शरद मुसळेनं पहिल्याच ओव्हरमध्ये हा सामना आपल्या बाजूने आणला, विकेट मिळवली आणि फिनिश देखील त्याच्या षटकारानं केला. 8 विकेट आणि 2 ओव्हर राखून हा सामना